मी अरुण घोडके. शिवचिंतन. गडकिल्ल्यांचे संरक्षण व्हावे यासाठी धान्य साठ्यांचे महत्त्व शिवरायांनी अत्यंत सूक्ष्म दृष्टीने ओळखून सुदृढ व्यवस्थेचे उल्लेख ऐतिहासिक नोंदी काही कागदपत्रामध्ये सापडतात. सुरत इंग्रज गव्हर्नरने लिहिलेल्या एका पत्रामध्ये स्पष्ट लिहिले आहे की शिवरायांनी प्रचंड प्रमाणात धान्य गोळा करून आपल्या सुरक्षित किल्ल्यावरती ठेवले असल्याची तक्रार त्यांनी केली आहे. फ्रेंच प्रवासी ॲबेकरे यांनी रसाळगड आणि प्रचितगड या दुर्गाकडे धान्याची पोती मोठ्या प्रमाणात मावळे घेऊन जात असल्याचे प्रत्यक्ष पाहिले असल्याची नोंद केली आहे. शिवराय किल्ल्यांच्या धान्य पुरवठ्याबाबत अत्यंत जागरूक होते. परस्पराजवळ असलेल्या 2 किल्ल्यापैकी एका किल्ल्याचा उपयोग ते धान्य कोठारासाठी करीत असत. उदाहरणार्थ, रायगड शेजारी असणारा लिंगाणा हा किल्ला धान्य कोठार म्हणून वापरला जात होता. रामसेस जवळील त्र्यंबकगड हा किल्ला सुद्धा धान्य कोठार म्हणूनच वापरीत असत. यावरून किल्ले व्यवस्थेतील दूरदृष्टी, धान्य सुरक्षिततेबाबत असणारी शिस्तबद्धता आणि शिवकालीन प्रशासनाची प्रगल्भता यावरून दिसून येते. बहुत काय बोलणे. राम, कृष्ण, हरी.